क्या हुआ तेरा वादा अशा घोषणा देत शिवसेनेचा मुदखेड तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा। शिवसेना उबाठा गटाचे तालुका प्रमुख पिंटू पाटील वासरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 11 जून रोजी शहरातील ठाकरे चौकीतून शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर बैलगाडी घेऊन सरकारच्या विरोधात क्या हुआ तेरा वादा, शेतकऱ्यांची कर्जमाफी व लाडक्या बहिणींचे 2100 रुपये देण्यात यावे अशा घोषणा देत मुदखेड तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। यामध्ये सरसकट पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन तहसील कार्यालयात नायब तहसीलदार मारुती जगताप यांना शिवसेना जिल्हा प्रमुख बबन बारसे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख बबनराव बारसे, तालुका प्रमुख पिंटू पाटील वासरीकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री माणिक लोमटे, विधानसभा प्रमुख विश्वंभर पाटील, तालुका संघटक माधव पावडे, युवासेना जिल्हा सरचिटणीस संभाजी पाटील दरेगावकर, शिवसेना उपतालुका प्रमुख आनंदराव पाटील, शिवसेना शहर प्रमुख अविनाश जमगडे, सचिन चंद्रे, अंकुश मामिडवार, उपशहर प्रमुख सुधाकर चव्हाण, शिवसेना उपतालुका प्रमुख विलास कल्याणे, पांडू पाटील नागेलीकर, फालाजी पाटील, गंगाधर मगरे, माननीय नगरसेवक बाळूचंद्रे, युवासेना शहर प्रमुख सोनू आरेपल्लू, सरचिटणीस राजन वड्डे, युवासेना उपतालुका प्रमुख अनिल गुरे, युवासेना समन्वयक माधव मुंगल, नितीन माने, चक्रधर कुरे, शिवसेना सर्कल प्रमुख सतीश देशमुख, पंडित पाटील गाडे, माधव पाटील शिंदे, तिरुपती शिंदे, केरबा एडके, गोविंदराव गाडे, उपसरपंच शिवाजी राहेरे, नारायण शिंदे, दिगंबर राहेरे, केरबा कल्याणे, वाघजी गाडे, तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी व शिवसैनिक शेकडोच्या संख्येने उपस्थित होते। मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब कांबळे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी किशोर पाटील, चंद्रशेखर मुंडे, अरविंद शिंगार पुतळे, विजय आलेवार, झुंजारे, आरसीबी प्लाटून यांनी चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। महाराज की भवानी, ठाकरे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ठाकरे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी। क्या हुआ क्या हुआ क्या हुआ
तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। क्या हुआ, क्या हुआ, क्या हुआ? शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणींना 2100 रुपये, लाडक्या बहिणींना 2100 रुपये। और क्या हुआ, और क्या हुआ? शेतकऱ्याला कर्जमाफी, शेतकऱ्याला कर्जमाफी। भ्रष्ट जनता पार्टीचं करायचं काय? या भ्रष्ट जनता पार्टीचं करायचं काय? अरे क्या हुआ, तेरा वादा, क्या हुआ, तेरा वादा, क्या हुआ, तेरा वादा, क्या हुआ, तेरा वादा। लोकांना करायचं काय? खाली मुंडकवरी बाय, लोकांना करायचं काय? खाली मुंडकवरी बाय। निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झालीच पाहिजे, निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झालीच पाहिजे। क्या हुआ, तेरा वादा, क्या हुआ, तेरा वादा। लाडक्या बहिणीला 2100 रुपये मिळालेच पाहिजे, लाडक्या बहिणीला 2100 रुपये मिळालेच पाहिजे। शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे। क्या हुआ, तेरा वादा, क्या हुआ, तेरा वादा, क्या हुआ, तेरा वादा। कोण म्हणजे देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणजे देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणजे देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। शेतकऱ्याच्या खतावरची जीएसटी मागे झाली। मराठवाड्यामध्ये जे आमचे आंदोलन चालू आहे ते आंदोलन माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार आमचे विरोधी पक्षनेते माननीय अंबादासजी दानवे यांच्या संकल्पनेतून सर्व मराठवाड्यामध्ये आज आंदोलन झालेले आहे। त्याच अनुषंगाने आज नांदेड जिल्ह्यामध्ये मुदखेड तालुक्याच्या वतीने आज आम्ही तहसीलदार यांना निवेदन द्यायसाठी आलेलो आहोत। निवेदनाची आमची मागणी आहे की जे या सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफ करतो, शेतकऱ्यांना सन्मान योजना देतो, 45,000 गावांमध्ये पांदनमुक्त रस्ते करतो, अशा विविध मागण्या त्यांनी या निवडणुकीपूर्वी नागरिकांना वादा केला होता। तो वादा पूर्ण करावा असं आमचं निवेदन आहे आणि आमच्या आंदोलनाचं नाव जे आहे क्या हुआ तेरा वादा, ते वादा या सरकारनं त्वरित पूर्ण करावा। अन्यथा आज जे आमचं आंदोलन आहे लोकशाही पद्धतीनं आहे, शांततेत आहे, यापुढे जे आमचं आंदोलन होईल ते शिवसेना स्टाईलने होईल याची नोंद प्रशासनाने घ्यावी। किती टप्प्यामध्ये यापूर्वीपासून आंदोलन होत आहेत, आता किती टप्प्यामध्ये आंदोलन आहे आणि हे आंदोलन कधी थांबणार? आज या अगोदर आमचं जे झालेलं आहे, आम्ही तहसीलदार, कलेक्टर ऑफिस या ठिकाणी निवेदन दिलं, त्याच्यानंतर आम्ही खासदार, आमदार, मंत्र्याच्या ऑफिसवर निवेदन दिले। आज हा तिसरा टप्पा आहे ट्रॅक्टर मोर्चा। उद्या जे आहे आमचा नांदेड जिल्ह्याच्या वतीने चक्का जाम आंदोलन आहे आणि यापुढेही जाऊन जर सरकारने ते मागण्या दिलेला वादा पूर्ण नाही जर केला तर आमचं आंदोलन तीव्र आंदोलन होईल असं जाहीर आव्हान। फक्त मराठवाड्यामध्ये का करत आहे, पूर्ण महाराष्ट्र का करत नाही?
एक पहिला टप्पा हा मराठवाडा आहे, दुसरा टप्पा विदर्भ आहे, त्याच्याने एक एक टप्पा पूर्ण महाराष्ट्रात आंदोलन होणार आहे.